अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बृहदारण्यक उपनिषद सुरू आहे, चालू आहे आपलं. आणि चतुर्थ ब्राह्मणामधला 10वा मंत्र आपला चालू आहे. तेव्हा या 10व्या मंत्राचं आज आपण हे करूया. अ, आज त्याचा संपन्नता करू, आपण परिपूर्ण करू. त्या ठिकाणी आपण जे 10व्या मंत्राच्या संदर्भात जे आपण मागच्या वेळेस चिंतन केलं होतं की ह्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वाचं आकलन कसं करायचं हा विषय चालू आहे. ब्रह्मवेत्ता जो आहे तो आत्मचिंतन आत्मतत्वाचं जेव्हा तो एकरूप होतो त्यावेळेस त्याची काय स्थिती असते आणि त्याला कसे कसे अनुभव येतात हा इथे विस्ताराने सांगितलेला विषय आहे. जेव्हा की ब्रह्मवेत्ता देवतांच्या आत्मत्वास प्राप्त होऊन जात असतो तर देवगण कोणत्याद्वारे विघ्न करतील. कारण असं म्हटलेलं आहे त्याने की ह्या आत्मतत्वाचं आकलन करण्याकरता मनुष्य जेव्हा साधना करतो, उपासना करतो, त्यावेळेस देवगणांना असं वाटत असतं की मनुष्य जो आहे तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. तेव्हा त्याला अंतिम आत्मतत्व प्राप्त व्हायला नाही पाहिजे, म्हणून देवगणच त्याच्यामध्ये हे विघ्न आणत असतील अशी शंका आहे. तेव्हा ब्रह्मवेत्ता ज्यावेळेस देवतांच्याच आत्मतत्वास प्राप्त होऊन जात असतो, म्हणजे तो स्वतःच देवता स्वरूप होतो, तेव्हा मग त्यांना देवता विघ्न कशी आणतील अशा प्रकारची एक शंका इथे व्यक्त केली आहे. तेव्हा हीच बाब श्रुतीसुद्धा सांगत असते की तो ब्रह्मवेत्ता ह्या देवतांचा आत्मा म्हणजे ध्येयस्वरूप, अर्थात जो संपूर्ण शास्त्रास विज्ञेय जे ब्रह्मतत्व आहे तोच होऊन जातो. कारण की आम्ही सांगून चुकलो आहोत की रजतरूपाने भासमान असणाऱ्या या शिंपल्याचे जे शिंपलेपणाचे ज्ञान होताच, जसे भ्रमजनित शुभ्रपणाची निवृत्ती होऊन जात असते, तसेच ब्रह्मज्ञान होण्याच्या समयीच अविद्या मात्र व्यवधानाची निवृत्ती होऊन जात असते. तेव्हा आत्म्याच्या प्रतिकूलतेमध्ये देवतांचा प्रयत्न होणे हा संभवच नाही. जेथे देश काल आणि निमित्ताने व्यवहित अनात्मभूत फल होत असते तेथे अनात्म विषयामध्ये विघ्न करण्यासाठी देवतांचा प्रयत्न सफल होऊ शकतो. म्हणजे अनात्म स्थितीमध्ये जोपर्यंत मनुष्य आहे, प्राकृतिक कुठल्या लाभाकरता ज्यावेळेस तो काम करत असतो त्या ठिकाणी देवदेवतांचा संबंध असतो, तेव्हा देवता तशा स्थितीमध्ये ते सहकार्य करू शकतात किंवा विघ्न आणू शकतात. परंतु आत्मतत्वाच्या प्राप्तीमध्ये आणि आत्मतत्व प्राप्त झाल्यानंतर देवतांचा तिथे संबंध राहत नाही आणि देवता प्रयत्न करू त्या ठिकाणी विघ्न आणू शकत नाहीत असं या ठिकाणी म्हटलंय. तेव्हा येथे देशकाल व निमित्ताने अव्यवहित आणि ज्ञानोदयाच्या ह्या काळामध्ये आत्मतत्वास प्राप्त होऊन जाणाऱ्या ह्या ब्रह्मवेत्याच्या प्रती विघ्न करण्यामध्ये त्यांचा प्रयत्न कधीही सफल होऊ शकत नाही. कारण की त्यांच्यासाठी त्यांना अवसर मिळणे हे संभवतच नाही असं या ठिकाणी सिद्धांतीने आपलं मत मांडलंय. तेव्हा पुढे पूर्वपक्ष असा म्हणतो की जर अशी गोष्ट असेल तर मग बोधवृत्तीच्या प्रवाहाचा अभाव होण्याच्या कारणाने आणि विपरीत वृत्ती व त्याचे कार्य पाहिल्या जाण्याने हा निश्चय होत आहे की अंतिम आत्माकार वृत्ती ही अविद्येची निवृत्ती होऊ शकणार नाही. म्हणजे असं त्यांनी पुन्हा एकदा ही शंका व्यक्त केली की ज्यावेळेस तो बोधवृत्ती प्राप्त करत असतो त्याच वेळेस विपरीत वृत्ती ही त्याच्यामध्ये अडथळा आणत असते. तेव्हा अंतिम आत्माकार वृत्ती होण्यामध्ये ही कुठे ना कुठेतरी अविद्येची निवृत्ती पूर्ण परिपूर्ण होईल हे ह्याच्याबद्दल त्याने शंका व्यक्त केली. कारण कुठेतरी ती बोधवृत्ती ही राहते आणि त्याच्यामध्ये विघ्न आणणाऱ्या ज्या शक्तीही राहतात, तेव्हा आत्मतत्वामध्ये अविद्येची संपूर्ण निवृत्ती होऊ शकते का असा प्रश्न आहे. त्यावर सिद्धांती असं म्हणतात की असं म्हणू नका. कारण की प्रथम आत्मप्रत्ययाच्या प्रमाणे अंतिम प्रत्यय देखील हा व्यभिचारी होऊ शकत असतो. जर आत्मविषयक प्रथम प्रत्यय अविद्येची निवृत्ती नाही करत तर त्याच प्रकारे अंतिम प्रत्यय देखील तो करत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यय किंवा प्रतीती म्हणतो तेव्हा त्याला प्रारंभ असतो आणि त्याला शेवटही असतो. तेव्हा जर असं म्हणाल की त्या आत्मतत्वाच्या प्रत्ययामध्ये हा अंतिम प्रत्यय जो आहे तो हा शेवटी त्या आत्मतत्वाशी एकरूपत आहे असं जर तुम्ही म्हणाल तर अंतिम प्रत्यय देखील हा त्या ठिकाणी भेसळयुक्त असू शकतो. जर आत्मविषयक प्रथम प्रत्यय हा अविद्येची निवृत्ती नाही करत तर त्याच प्रकारे अंतिम प्रत्यय देखील तो करत नाही. कारण की दोघांचाही विषय हा समानच आहे.
पूर्व पक्ष म्हणतो की जर अशी गोष्ट असेल तर मग सतत म्हणजे अविच्छिन्न आत्मप्रत्यय अविद्येचे निवर्तक होऊ शकत असतो, तर तो विच्छिन्न नाहीच आहे. तर असं नाही आहे. सिद्धांती म्हणतो की अशी गोष्ट नाही, कारण की जीवनाधिकाच्या मध्ये म्हणजे राहत असताना आत्माकार वृत्तीची ही संतती म्हणजे अविच्छिन्नता ही संभवच नाही. कारण जोपर्यंत तुम्ही जीवनाच्या मध्ये म्हणजे संसारामध्ये, त्यावेळेस संसारामध्ये तुम्ही राहत असता, त्यावेळेस ही जी आत्माकार किंवा आत्मवृत्ती आत्मानुसंधान हे सतत राहील असं वाटत नाही. ती अविच्छिन्न राहण्याची संभावना नाहीच आहे. कारण कारण तो सातत्याने संसारामध्येच त्याचं लक्ष असतं. त्यामुळे हे जीवन इत्यादीच्या हेतुभूता वृत्तीमध्ये राहताना बोधवृत्तीची अविच्छिन्नता संभवत नाही. कारण की त्याच्यामध्ये विरोध असतो. जर म्हणाल तर जीवनादीचा हेतुभूता वृत्तींचा तिरस्कार करून मरणापर्यंत बोधवृत्तीचे प्रवाह राहतील, तर हे कथन मात्र कठीण आहे. कारण की बोधवृत्तीच्या इयत्तेमध्ये प्रवाहाचा निश्चय न होण्याच्या कारणाने शास्त्र अभिप्रायाच्या अनिश्चिततेचा हा दोष येईल. अर्थात इतक्या वृत्तीचा प्रवाह आणि अविद्येची निवृत्ती करणारा आहे असं निश्चय न होण्याच्या कारणाने शास्त्राचे तात्पर्य निश्चित होऊ शकत नाही. असे हे सर्व हे अनिष्टच आहे. पूर्व पक्ष म्हणतो जर असे मानले की बोधवृत्तीची संतती मात्र होण्यामध्ये तर शास्त्राचे तात्पर्य निश्चितच असेल असं म्हणता येईल का, तर असं नाही म्हणता येणार. असं होऊ शकत नाही. कारण की अशा अवस्थेमध्ये देखील आद्य प्रवाह आणि अंतिम प्रवाह याच्यामध्ये काहीही अंतर नसतं. म्हणजे माणसाला असं वाटतं की या पूर्ण मनुष्य जीवन आता आपण संबंध जीवन जगलो तर आपल्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तर असं होऊ शकत नाही. आणि प्रारंभी सुद्धा तो संपूर्ण अज्ञानी आहे असंही म्हणता येणार नाही. म्हणून आद्य आणि अंतिम या दोन्ही प्रवाहामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यात काहीही अंतर नसतं. बोधवृत्तीचा प्रथम प्रवाहच असेल अथवा मरणकालात समाप्त होणारा असेल, तर अशा या आद्य आणि अंतिम प्रत्ययामध्ये काहीही अंतर न होण्याच्या कारणाने पूर्वोक्त दोन्हीही दोषाचा इथे प्रसंग येतो. तेव्हा तर मग पूर्वपक्ष म्हणतो मग तेव्हा तर आत्माकार वृत्ती ही अज्ञानाची निवृत्ती करणारा आहे असं होऊ शकत नाही, असं मुळीच नाही आहे. कारण असं म्हटले की असं जर म्हटलं तर ते योग्य राहील का काय, की तेव्हा आत्माकार वृत्ती जी आहे ती अज्ञानाची निवृत्ती करणारा आहे असं मुळीच नाही आहे, असं सिद्धांत बरोबर असू शकेल का, तर असं होणार नाही. कारण आत्माकार वृत्तीमध्ये अज्ञानाला काही स्थान नाही. तेव्हा सिद्धांती म्हणतो की असं होऊ शकत नाही. त्यामुळे तो सर्वरूप होऊन गेला ह्या श्रुतीने, आणि ह्या श्रुतीने आणि हृदयाची ग्रंथी तुटून जात असते या अवस्थेमध्ये काय आहे, तर इत्यादी श्रुतीने हे ज्ञानाद्वारे अज्ञानाची निवृत्ती ही सिद्ध करत असतो. कारण त्या ठिकाणी हृदयाची ग्रंथी तुटून जाते म्हणजे काय, अहम ममत्व जे आहे त्यालाच हृदय ग्रंथी असं म्हटलंय. आणि ज्या ठिकाणी अहम ममत्व जीवभाव आणि देहभाव संपला, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अज्ञान हे तिथे राहू शकत नाही. आणि तेच खरं ज्ञान आहे. जेव्हा तो ज्ञानस्वरूप होतो, आत्मस्वरूप होतो, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा हा देहभाव राहत नाही, देहासक्ती राहत नाही, अहम ममत्व राहत नाही. आणि म्हणून त्या जीवभावाची निवृत्ती म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती आहे असं या ठिकाणी आपल्याला सहज सिद्ध करता येईल. त्यावर पूर्वपक्ष म्हणतो की ते श्रुतीचा हा तर श्रुतीचा एक अर्थवाद झाला. म्हणजे तुम्ही श्रुतीचा जाणून बुजून तुम्हाला जो सोयीचा आहे तो अर्थ काढलेला आहे असं याचं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. कारण असं श्रुती तर काही स्पष्ट सांगतच नाही की तुम्ही आत्मज्ञानाद्वारे ही अज्ञानाची निवृत्ती करता, असं कुठेही त्यांनी मध्ये म्हटलेलं नाही. तुम्ही त्याचा विशेषत्वाने तो अर्थ काढलेला आहे, म्हणून हा श्रुतीचा अर्थवाद आहे का असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यावर सिद्धांती म्हणतो की नाही, असं म्हणू नका. कारण की आत्मवेत्ता कसा असतो आणि जो अनात्म स्थितीमध्ये जो प्रकृतीमध्ये आसक्त असतो त्या दोघांमध्ये काय फरक आहे, आणि आत्मज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते हे पुन्हा पुन्हा ठासून सांगितलेलं आहे. त्यामुळे अज्ञान जे आहे हे अज्ञान हे कशामुळे आहे आणि काय आहे, अज्ञानाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि अज्ञान म्हणजे काय, ही जी काही स्थिती आहे या स्थितीला पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि मग अज्ञानाची निवृत्ती होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला समजायला लागेल.
तेव्हा अज्ञान म्हणजेच देहभाव आहे. अज्ञान म्हणजेच आपला अहम ममत्वाला महत्त्व देणे, अहम ममत्वाचं हा वृद्धी करणे, हेच अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानामुळेच जीवभाव आलेला आहे, भोगबुद्धी आलेली आहे. आणि त्या जीवभावातूनच सर्व प्रकारचं जे काही प्रकृतीमध्ये आसक्ती आलेली आहे त्यालाच अज्ञान असं म्हटलंय. आणि ह्या अज्ञानाची निवृत्ती म्हणजेच जीवभावाची निवृत्ती आहे. आणि जीवभावाच्या निवृत्तीनंतर मनुष्य जो आहे तो आपोआपच अहममत्वाचं त्याचं हे त्या ठिकाणी प्रमाण कमी होतं किंवा नष्ट होतं. ज्यावेळेस अहममत्व नष्ट झालं त्याच वेळेस मनुष्य जो आहे तो त्या ठिकाणी आत्मस्थितीमध्ये जायला लागतो. आणि एकदा तो ज्यावेळेस ह्या आत्मतत्वाशी एकरूप झाला त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल की त्याची अज्ञानाची निवृत्ती झाली. पण इथे हा प्रश्न विचारला आहे की अज्ञानाची निवृत्ती कशी झाली, त्या होणार की नाही अशी आशंका व्यक्त केली आहे. त्यावर आता सिद्धांती काय म्हणतात की तुम्ही अशी अशी शंका ही व्यक्त करू नका, असं म्हणू नका. कारण की अशा प्रकारे तर समस्त शाखेचा म्हणजे उपनिषदाचे जे विभिन्न शाखा आहेत त्याचा अर्थवाद उत्पन्न होण्याचा प्रसंग येईल. आपण उपनिषदामधले सर्व सिद्धांतांना प्रमाणभूत मानतो. आपण त्याचा पुन्हा अर्थाची मीमांसा किंवा त्याचा हा अर्थ बरोबर आहे का चूक आहे असं आपण मानत नाही. आपण त्याला प्रमाणबद्ध मानतो. त्यामुळे समस्त उपनिषदाच्या शाखेचा अर्थवाद हा निर्माण होण्याचा प्रसंग येईल. कारण की समस्त शाखेच्या उपनिषदाचे पर्यवसन केवळ इतक्याच अर्थामध्ये आहे. तेव्हा पूर्वपक्ष पुन्हा म्हणतो की जर असं म्हणाल तर प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञात होणारे जे अर्थवादत्व आहे ते देखील आपल्याला खोटेच म्हणावे लागतील. तर असं नाही आहे. सिद्धांती म्हणतो की असं नाही आहे, याचा परिहार पूर्वी केला गेलेला आहे. याच्याशिवाय आत्मज्ञानाने अविद्या, शोक, मोह व भय इत्यादी दोषांच्या निवृत्तीचा प्रत्यक्ष अनुभव होण्याने देखील या शंकेचा परिहार केला गेला आहे. त्यामुळे आद्य होईल अथवा अंत्य होईल, अविच्छिन्न होईल अथवा विच्छिन्न होईल, या विषयामध्ये शंका केल्या जाऊ शकत नाहीत. कारण की ज्ञान तर अविद्या इत्यादीच्या दोषाचे निवृत्तीरूप फलामध्येच हे पर्यवसित होत असते. त्यामुळे जे देखील प्रत्यय अविद्यादी दोषांच्या निवृत्तीरूप फल प्रदान करणारा व्हावा तो आद्य आणि अंत्य अविच्छिन्न कसेही होऊ शकेल तेच ज्ञान मानले जात असते. त्यामुळे ह्यामध्ये शंका व्यक्त करण्याची आवश्यकता नाही आहे. हे प्रमाणबद्ध आहे आणि ते आद्य आणि अंत नसलेले अनादि अनंत आहे. असं ह्या ज्ञानाचं आपण वर्णन करताना आपण ज्ञान म्हणजेच हे आत्मज्ञान आहे. आणि ते आत्मज्ञानाचं अशाच तत्वाचं आहे की जे अनादि आणि अनंत आहे. अशा प्रकारे ह्या तत्वाचं हे ज्ञान आहे. तेव्हा ही अशा प्रकारचं हे ज्ञान झालं की मनुष्य जो आहे तो सर्वतोपरी अज्ञानाची निवृत्ती करतो, सर्व विकारांची निवृत्ती करतो, सर्व प्रकारच्या देहासक्तीची निवृत्ती करतो, सर्व प्रकारच्या अहंकाराची आणि ममत्वाची निवृत्ती करतो, विकाराची निवृत्ती करतो. असं हे ते आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाची हे मुख्य लाभ आहेत की ज्याच्यामध्ये मनुष्य जो अज्ञानात पूर्ण जो आयुष्य जगत असतो आणि अज्ञानामध्येच तो आनंद मानतो. एवढंच नव्हे तर तो अज्ञानालाच ज्ञान मानतो आणि त्या अज्ञानाला ज्ञान मानत मानत सबंध जीवन संपतं. परंतु त्याला ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाचा संदर्भ कशाशी आहे हे आपल्याला चांगले चांगले शिकलेले, त्याला आपण आज एक बुद्धिमान माणसं म्हणून घेतो किंवा जे विद्यापीठामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना एक विद्वान म्हणून मान्यता मिळालेली असते त्यांना सुद्धा ज्ञानाची परिभाषा ही कळत नाही. ह्याचं कारण असं की ते ज्ञान म्हणजे इंद्रियजन्य जी माहिती आहे त्या इंद्रियजन्य माहितीला ते ज्ञान म्हणतात. आता त्यांनी ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा शब्द बरोबर वापरला की ती माहिती आहे फक्त, ही जी माहितीचं तंत्रज्ञान आहे पूर्ण. पण ज्ञानाचं तंत्रज्ञान असं कुठेही म्हणता येणार नाही. आणि जर म्हणत असेल तर ते निखालस चुकीचं ठरेल, कारण ते अज्ञानाला ज्ञान म्हणण्यासारखं होईल. म्हणून अज्ञानाची निवृत्ती केव्हा होऊ शकते तर ती आत्मज्ञानानेच होऊ शकते, असा हा सिद्धांत पुन्हा पुन्हा इथे मांडला आहे. आणि हे जे सांगितले आहे की या ठिकाणी ज्ञान होतं म्हणजे काय होतं तर तिथे ते स्फुरण होतं की असं स्फुरण की मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे असं ह्या त्याच्याशिवाय
इतर त्याच्या व्यतिरिक्त विपरीत प्रत्यय आणि त्याचे कार्य पाहिल्या जाण्याने आत्मज्ञान हे अविद्येचे निवर्तक नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते योग्यच आहे. पण ज्यावेळेस ते स्फुरणामध्ये तुम्ही अभिन्नता प्राप्त कराल त्यावेळेस ती आपोआपच त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती होईल. कारण प्रारब्ध ही प्रारब्ध जे असते ते सर्व शेष स्थितीचं म्हणजे हे खरं म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटनेचा जो परिणाम प्राप्त परिस्थितीमुळे होतो त्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. आणि त्या त्या प्रारब्धाची जी काही स्थिती आहे त्या स्थितीची कारणमीमांसा केली तर ती भूतकाळात सापडेल. परंतु वर्तमान काळ जो आहे हा वर्तमान काळ जो आहे विद्यमान काळ ज्याला म्हणता येईल तर त्या ठिकाणी पूर्वकर्माचा यत्किंचितही संबंध नाही आहे. पण तो अत्यंत हा क्षणिक असतो. तो वर्तमान हा भूतकाळात केव्हा जातो हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून काळाचं काळ ही सुद्धा मायेचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही स्वतः कालातीत व्हाल त्यावेळेस त्रिकाळाचं दर्शन होईल आणि त्या ठिकाणी प्रारब्धाचा काही संबंध येणार नाही. ज्या कर्माने विद्वानाच्या शरीराचा आरंभ झाला आहे आणि तो विपरीत प्रत्ययाने राग आदी दोष जनित होण्याच्या कारणाने त्याच्याच तद्रुपतेने म्हणजे विपरीत प्रत्यय आणि रागादी दोषाने संयुक्त राहूनच हे प्रदानामध्ये ते त्याचे सामर्थ्य असते. त्या कारणाने जोपर्यंत शरीरपात होत नाही किंवा तोपर्यंत तो फलभोगरूपाच्या अंगरूपाने तेवढेच हे विपरीत प्रत्यय हे आणि रागादी दोष जे उपस्थित करून देत असतो. कारण की तो शरीर आरंभक कर्म तर सोडलेल्या बाणाच्या समान असते. कारण एकदा कर्म केलं की त्या कर्माला तुम्हाला परत घेता येत नाही. म्हणून त्याची तुलना त्याने ही आपण धनुष्यबाणामधून ज्यावेळेस बाण सोडतो तेव्हा तो परत येऊ शकत नाही. तसं पूर्वकालामध्ये जे कर्म केलेलं आहे ते तो बाण सुटला आहे त्याचा परिणाम हा होणारच. त्यामुळे कर्माचं फल हे मिळणारच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. पण त्या फलामध्ये आसक्ती ठेवणे आणि त्या फलामध्ये ते परत परत नूतन नूतन भोग प्राप्त करावे अशा प्रकारचा भाव ठेवणे हा त्याच्यामधला दोष आहे. तेव्हा हे कर्म तर सोडल्यानंतर सोडलेल्या बाणासमानच फलदानाच्या मध्ये प्रवृत्त होऊन चुकलेला असतो. आणि आणि तेव्हा ज्ञाना ह्याची निवृत्ती करणारा नसतो. त्यामुळे ते कर्म जे आहे हेच खरं सांगायचं म्हणजे अज्ञानाची निर्मिती करणार आहे. त्यामुळे तो ज्ञानाची तो अज्ञानच निर्माण करेल आणि ज्ञानाची निवृत्ती करणारा तो असू शकत नाही. म्हणून अज्ञानाचा नाश करू शकत नाही आणि ज्ञानाची उत्पत्ती करू शकत नाही. कारण की त्याच्याशी हा परस्पर त्याचा विरोध असतो. तर मग कोणाची निवृत्ती करतो तो स्वाश्रित होण्याच्या कारणाने जो आपल्या विरोधी अविद्येचे कार्य उत्पन्न होणार असतो त्यासच तो थांबवत असतो. कारण की तो अनागत असतो आणि प्रारब्ध तर भूतकाळ आहे. त्याच्याशिवाय विद्वानाचा हा विपरीत प्रत्यय उत्पन्न होऊ शकत नाही. कारण की त्याच्यासाठी कोणताही विषय हा राहत नाही. विषयाचा विषय स्वरूपाचा निश्चय न होण्यावर आणि त्याच्या समान स्वरूपाचा निश्चय न होण्यावर त्याचे सामान्य स्वरूपास आश्रित करून उत्पन्न होणारा जो भाग आहे तो विपरीत प्रत्यय देणारा असतो. जसे शिंपल्यास आपण चांदी म्हणतो परंतु ज्यास विषयाचे विशेष रूपाचा निश्चय होऊन गेला त्याच्या दृष्टीमध्ये सर्व प्रकारचे हे विपरीत प्रत्ययाचा आश्रयाची बाधा होऊन जाण्याच्या कारणाने त्याचे पूर्ववत उत्पन्न होणे हे संभवत नसते. जसे की शिंपल्यामध्ये त्याचे सम्यक ज्ञान होऊन जाण्यावर पुन्हा रजकादीचा संभ्रम हा होताना आपल्याला दिसत नाही. एकदा का आपल्याला तो शिंपला आहे असं आपल्याला कळालं आणि ही काही चांदी नव्हे, चांदीसारखी जरी चमकत असेल तरी हे मुळातूनच हा शिंपला आहे असं आपल्याला ज्यावेळेस लक्षात येतं तेव्हा पुन्हा कधीतरी भविष्यामध्ये त्या शिंपल्याला आपण चांदी म्हणू असं होणार नाही. तेव्हा शिंपल्याचं सम्यक ज्ञान म्हणजे त्याचं मूळ स्वरूप काय हे आपल्याला कळालं तेव्हा आपण पुन्हा त्या चांदी इत्यादीचा काचा म्हणजे रजकाधिकाचा संभ्रम आपल्याला होणार नाही असं या ठिकाणी त्याचं म्हणजे प्रभावी ह्याच्याने मांडलंय. कारण ह्या दृष्टांतामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकदा तो मनुष्य ज्ञानस्वरूप झाला, एकदा तो आत्मतत्वाशी अभिन्न झाला तर त्याला जो आजपर्यंत होणारा जे काही भास होता जे काही अज्ञान होतं त्या अज्ञानाची एक निवृत्ती होते. आणि एकदा का अज्ञानाची संपूर्ण निवृत्ती झाली तरी बाहेर घडणाऱ्या घटना ह्या जशाच्या तशा जरी होत असतील
तरी मनुष्याला त्यामध्ये भ्रम होणार नाही. म्हणून हा दृष्टांत दिला की शिंपल्यामध्ये सम्यक ज्ञान झाल्यानंतर पुन्हा रजगाधिकाचा संभ्रम त्याला होताना दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आत्मतत्वाची प्रतीती प्राप्त झाल्यानंतर जी अज्ञानाची निवृत्ती होती, तर त्यानंतर पुन्हा एकदा अज्ञानाचा उद्भव होण्याचा ही संभव नाही आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यासुद्धा दृष्टिकोनातून आपण विचार केला तर अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता पुन्हा पुन्हा ठासून सांगितलंय की आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त अन्य काही विकल्प नाही. केवळ आत्मज्ञान प्राप्त होणं, आत्मज्ञान किंवा ब्रह्मतत्वाचं ज्ञान परिपूर्ण होणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. अन्य तुम्ही कितीही ग्रंथ वाचले आणि कितीही प्रकृतीचा अभ्यास केला तरीही तुम्हाला खऱ्या अर्थाने ज्ञानस्वरूपता प्राप्त होत नाही. म्हणून त्या आत्मतत्वाच्या ज्ञानाबद्दल बोलताना असं म्हणतात की तत्वाचं ज्ञान होणं म्हणजे केवळ ज्ञान हा शब्द येत नाही, तर तिथे ती ज्ञानस्वरूपता आपण म्हणतो, म्हणजे तो ज्ञानाशी अभिन्न होतो, त्याला ज्ञानस्वरूपता प्राप्त होते आणि त्याच्याबरोबरच त्याला चैतन्य स्वरूपता प्राप्त होते आणि त्याच्यावरच त्याला आनंद घनस्वरूपता प्राप्त होते. आणि या सगळ्या गोष्टी या शाश्वत स्थितीमध्ये त्याला प्राप्त होतात. कारण हे प्राप्त झालेल्या गोष्टी पुन्हा एकदा त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत, कारण तो स्वतः त्या आत्मतत्वाशी अभिन्न झालेला आहे. एकदा अभिन्न झाला, एकदा एकरूप झाला, त्याच्यानंतर पुन्हा तो प्रकृतीमध्ये किंवा ह्या मायेमध्ये येणार नाही, येऊ शकत. परंतु कधी कधी ज्ञानोदयाच्या पूर्वी उत्पन्न झालेले जे विपरीत प्रत्ययजनित हे संस्कार असतात, त्या संस्काराने विपरीत प्रत्ययाच्या समान हे भासणारी जी स्मृती उत्पन्न होऊन जाते आणि अकस्मात विपरीत प्रत्ययाची भ्रांती पुन्हा एकदा निर्माण होते, तर करून देत असते. ज्या प्रकारे हे दिशांचे विभाग हे चांगल्या रीतीने तुम्ही जाणलेले आहेत की पूर्व दिशा कोणती आहे, सूर्य कुठून उगवलेला आहे, सूर्य कुठे मावळतो, दक्षिण दिशा कुठे, उत्तर दिशा कुठे, हे आता तुम्हाला पूर्ण कळालेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा संभ्रम होणार नाही असं तुम्ही याच्या आधारावर म्हणाल. तर जर रात्र झाली तर तुम्हाला पूर्व, कधी कधी पूर्व आणि पश्चिम किंवा उत्तर ध्रुव जर दिसत असेल तर जंगलातून चालताना दिशा कळेल. अन्यथा दिवसा जी जंगलातून चालत असताना जी दिशा मिळते ती रात्रीच्या वेळेस मिळणार नाही, किंवा दिवसासुद्धा जर प्रचंड ढग जमा झाले असतील तर पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून असं होऊ शकतं की ह्या या दिशांचा विभाग हा चांगल्या ठिकाणी जाणणारे सुद्धा पुरुष हे अकस्मात दिग्ब्रह्म म्हणजे हे दिशाबद्दल भ्रम निर्माण करणारी अशी गोष्ट होते आणि असा तो होऊ शकतो. जर सम्यक ज्ञानवानास देखील पूर्ववत विपरीत प्रत्यय उत्पन्न होऊन जाईल, तर सम्यक ज्ञानामध्ये देखील अविश्वास होऊन जाण्याने शास्त्राचे तात्पर्य आणि विज्ञानादीची प्रवृत्ती होणे तर अत्यंत कठीण आहे आणि पुन्हा सारे प्रमाण जे आहे ते अप्रमाण होऊन जातील. ही आशंका आहे की आधी आपण जो सिद्धांत मांडलाय ना, काय सिद्धांत मांडलाय की एकदा तुम्हाला आत्मतत्वाची प्रतीती झाली तर तुम्ही अज्ञानात जाणार नाही. तर हे जे काही आता नंतर सांगितलेले उदाहरण आहेत, समजा अशाच प्रकारचं जर होत असेल तर शास्त्राचं जे तात्पर्य आहे किंवा श्रुतिज्ञानातून जे एक सिद्धांत आपल्याला प्राप्त झालेले आहेत, तर हे सिद्धांत सुद्धा पुन्हा काळाच्या अनुसार टिकतील का, असा जो काही कोणी प्रश्न मांडलेला आहे, असं होऊ शकेल का? कारण वेदविद्या जर आपण पाहिली तर वेदविद्या अनादी अनंत आहे, हे अनादी काळापासून आहे, अनंत काळापर्यंत राहणारी आहे. तेव्हा ती प्रत्येक काळाच्या कसोटीला ती बरोबर पूर्णपणे सत्य दाखवणारीच आहे. कोणत्याही काळामध्ये त्याच्यातून सत्य हुडकायची आपल्याला पुन्हा पुन्हा गरज पडणार नाही. एकदा का तुम्हाला ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाली तर त्याच्यानंतर काळ कुठेही जावो, कसाही विपरीत असो, तुम्हाला त्या सत्याची ओळख ही पुन्हा पुन्हा करून घेण्याची आवश्यकता नाही आहे, असं यांनी म्हटलंय. त्यामुळे हे जे काही उदाहरण आधी दिलेलं आहे त्या उदाहरणामुळे आता पुन्हा एकदा शंका आली की असं जर असेल तर असं होऊ शकेल का की हे प्रमाण ग्रंथ मानलेले ते अप्रमाण होतील काय? कारण त्या अवस्थेमध्ये प्रमाण आणि अप्रमाणामध्ये काहीच अंतर राहणार नाही, अशा प्रकारची शंका सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली आहे. तेव्हा अशा ह्या सोडलेल्या बाणाच्या न्यायाने ह्या शंकेचा परिहार केला गेला की सम्यक ज्ञानानंतरच्या नंतर हे त्वरितच देहपात का होत नाही. म्हणजे देह असणं हे काही अज्ञानाचं लक्षण म्हणता येईल का? आणि जर तुम्ही ज्ञानस्वरूप व्हाल, तुम्ही जर आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप व्हाल तर देहाची
कुठल्याही प्रकारची तुम्हाला अनिवार्यता तर नाही, आवश्यकता नाही, एवढंच नव्हे तर देह असणं म्हणजेच त्या देहाचा भाव असणं, आणि त्या देह असताना देहभाव असणं हेच अज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा एकदा सम्यक ज्ञान झालं, एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला देहपात व्हायलाच पाहिजे, असं यांचं एक आशंका आहे. तर असं का होत नाही? तो ज्ञानी पण आहे आणि आणि देहधारी पण आहे. हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कसे होतील? जे ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी व त्याच्यानंतर त्याच्या उत्पत्तीच्या वेळी होणारे आणि जन्मांतराचे संचित अप्रवृत्त फल हा कर्माचा विनाश. तर इथे ह्या ह्याच्याने सांगितले की तस्य हन देवाश्च न भूया ईशते. या ज्ञानफलाच्या प्राप्तीच्या विघ्नाचा निर्णय करणाऱ्या श्रुतीनेच इथे सिद्ध होत असते, आणि त्याचे कर्म हे क्षीण होऊन जात असतात. त्याच्या मोक्षामध्ये तोपर्यंत उशीर आहे असं श्रुती म्हणते. कर्म का क्षीण होतं? कर्म क्षीण होतं म्हणजे क्रिया क्षीण होत नाही. कर्म या शब्दाचा असा आहे अर्थ की जो आसक्तीने केलेले, कामनेने केलेले काम्यकर्म जे आहे ते काम्यकर्म त्याचं फलप्राप्ती ते परिवर्तित होतात, आणि ते फल प्राप्त करण्यातून पुन्हा नवीन नवीन कर्म निर्माण होतात, आणि हे चक्र आहे. पण या चक्रातून अलिप्त केव्हा होतो मनुष्य? ज्यावेळेस तो आत्मतत्वाशी एकरूप होतो. ज्यावेळेस तो ब्रह्मतत्वाशी एकरूप झाला तेव्हा आपोआपच कर्म क्षीण होतात. म्हणजे कर्मफलाची जी प्रचिती आहे किंवा त्याचा प्रभाव आहे तो प्रभाव त्या ठिकाणी क्षीण होतो. म्हणून कर्म हा शब्द ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस त्याचा आशय असा असतो की कर्मफल आणि कर्मफलाचा भोग ह्या तीन गोष्टी त्या ठिकाणी येतात. म्हणून कर्म क्षीण होणं म्हणजे कर्मफल भोग क्षीण होणं आहे. आणि कुठल्याही प्रकारचा प्रारब्धाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव क्षीण होणं, कारण आपण प्रारब्धाच्या प्रवाहापासून अलिप्त झालेलो असतो ज्यावेळेस आपण आत्मतत्वाशी एकरूप झालेला असतो. तेव्हा जोपर्यंत तुम्ही त्या प्रारब्ध कर्मामध्ये आहात तोपर्यंत मोक्ष प्राप्ती करायला हा वेळ लागणारच आहे. त्यास त्यास जाणून हे आपण असं लक्ष ठेवलं पाहिजे की पापकर्माने आपण लिप्त होणार नाही. हे पाप आणि पुण्य हे संतप्त करत नाहीत, त्यास ताप देत नाहीत, कोणाशी त्याला भीती वाटत नाही, इत्यादी श्रुती ही ज्ञानाग्नी समरूप कर्माचे भस्म करून देत असते. इत्यादी स्मृतीने देखील हेच सिद्ध केलेले आहे. श्रुती आणि स्मृती हे दोन्ही जे ग्रंथसमूह आहेत ते तुम्हाला हेच सांगतात की तुमचे आचरण आणि तुमचं जे अधिष्ठान असलेलं ज्ञान आत्मज्ञान आहे या दोघांचंही जेव्हा समन्वय आणि एकरूपता होते त्यावेळेस तुम्ही हे नकळतपणे या सर्व प्रारब्ध प्रवाहापासून अलिप्त होता. हे आपल्याला ह्या ठिकाणी हा सिद्धांत समजणं महत्वाचं आहे. तेव्हा हे सर्व हे श्रुती स्मृती सिद्ध करत असते. आणि असंही सांगितलं गेलं आहे की ती ऋणाने बांधलेला जातो जो मनुष्य आहे, जो पूर्वकर्माच्या प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये अतिशय परवशतेने पारतंत्र्याने ज्यावेळेस तो प्रवाहित असतो तेव्हा त्याच्यावर एक प्रकारचं ऋण असतं. पण ज्यावेळेस तो आत्मतत्वाशी एकरूप झाला त्यावेळेस तो ऋणाने कधीही बांधला जाणार नाही. तेव्हा तो ऋणाने बांधलेला गेलाय असं म्हणणं त्यावेळेस म्हणजे जेव्हा तो आत्मस्थिर ते ठीक नाही. कारण की ऋणाचा संबंध तर अविद्वान संबंधाचेच असतात. म्हणजे जे अज्ञानी पुरुष आहेत तेच ऋणी असतात, कारण की त्याच्यामध्ये कर्तृत्वादी लक्षणे असल्याचा संभव असतो. कारण हे जे ज्याला आपण ज्ञानी ज्ञानी म्हणतो त्यांना आपल्या ज्ञानाचाच अतिशय अभिमान आणि अहंकार असतो. तो कर्तृत्व भाव त्याच्यामध्ये असतो की मी केल्यामुळे असं झालं, असं जोपर्यंत तो कर्तृत्व भाव असतो तोपर्यंत ते पुरुष जे आहेत हे ऋणी असतात. त्यांना अजून ऋण फेडायचंय, अजून मग पितृऋण असेल किंवा अन्य प्रकारचं ऋण असेल ते ऋण त्याला फेडायचंय. त्याच्यामध्ये कर्तृत्वादी लक्षणे असण्याचा जो भाग आहे तो जोपर्यंत तो अज्ञानी आहे तोपर्यंत त्याचा संभव आहे. जेथे अन्याच्या समान होत असतो. म्हणजे तो अन्य आणि तो याचा असा हा जो भेद आहे हा भेद त्याच्यामध्ये या सातत्याने आपल्याला प्रकर्षाने दिसत असतो की तेथे अन्यास पाहू शकतो असं श्रुती सांगते. म्हणजे जोपर्यंत तो अन्यापासून अन्य आहे, म्हणजे अन्य म्हणजे जो आत्मतत्वापासून भिन्न त्याला पहिला अन्य शब्द वापरला आहे. आणि इतर अन्य जे आहेत ते म्हणजे ही प्रकृती मानलेली आहे. तेव्हा हा जो आत्मतत्वापासून भिन्न आहे तो सर्वच प्रकृतीपासूनही भिन्न आहे. तो स्वतःच्या व्यक्तिगत अस्तित्वाला तो विशेषत्व देतो आणि म्हणून तो जीव आहे. आणि त्या जीवभावामध्ये ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस
प्रकृतीला सुद्धा अन्य म्हणूनच पाहू शकतो. म्हणून अन्यच अन्यास पाहू शकतो असा हे जे वाक्य वापरलंय, तर हा अहममत्वासहित तो अन्य जीवाच्या जीवभावास पाहू शकतो असा त्याचा अर्थ आहे. आणि हे श्रुती सांगत असते. आणि तात्पर्य असं आहे की आत्मसंज्ञक जी सद्वस्तू ही अनन्य असते, ती मात्र अन्य नसते. कारण सद्वस्तू, आत्मसंज्ञक सद्वस्तू म्हणजेच आत्मतत्व आहे. आणि ती मात्र अन्य ह्या क्षेत्रामध्ये मोडत नाही, तर ती अनन्यच आहे. जे तेथे अविद्यावस्थेमध्ये तिमिर रोगकृत द्वितीय चंद्राचे समान अन्याच्या समान होत असते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना हे अनेकत्व दिसतं. एका चंद्रा ठिकाणी दोन चंद्र दिसायला लागतात. ते ते अंधकारयुक्त असतात, ते रोगयुक्त असतात. अशा अशा लोकांना ही त्या ठिकाणी अविद्येमध्येच ते पूर्णपणे व्यस्त असतात. तिथे श्रुती जी आहे तिथे अन्य अन्यास पाहिल या वाक्याने अनेक कारकांची अपेक्षा असणारा आणि अविद्याकृत दर्शनादी कर्म आणि त्याच्यापासून होणारे फळ जे आहे ते ते दाखवत असतात. परंतु येथे ज्ञानाचा उदय होण्यावर अज्ञान जनित अनेकत्व भ्रम, म्हणजे अनेकत्व जो आहे तोच भ्रम आहे. तो अनेकत्व भ्रमाचा हा ज्यावेळेस ज्ञानाचा उदय होतो त्यावेळेस अनेकत्व भ्रमाचा नाश होऊन जात असतो. तिथे तेव्हा कोणाच्या द्वारे कोणास पाहिल, कारण तो सर्वत्र तो विश्वरूप जो झाला तर त्याच्यामध्ये तो आणि अन्य असे कोणी राहत नाही. त्यामुळे तो कोण कोणाला पाहिल, कारण सगळं सर्वरूप तो होतो. त्यावेळेस त्याचंच वर्णन ही श्रुती ह्या कर्माची असंभवता दाखवते. कारण जोपर्यंत अन्य आहे तोपर्यंत कर्म आहे, जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत कर्म आहे. अद्वैत स्थितीमध्ये कर्म हे संभवतच नाही. म्हणून या ठिकाणी कर्माची असंभवता दाखवते. त्या कारणाने ऋणित्वाचा जो अविद्वानापासून संबंध असतो, कारण की त्याच्याद्वारे कर्म होणे संभवत असते. कारण की त्याच्याचद्वारे कर्म होणे हे संभव होत असल्यामुळे अन्य ज्ञानापासून नाही. ही गोष्ट पुढे व्याख्यांची ज्या वाक्यांची व्याख्या करण्याची आमची इच्छा असते त्याच्या संदर्भात विस्तारपूर्वक दाखवलं आहे. ही गोष्ट अशीच आहे की जशी की येथे हा मंत्र देखील सांगितला गेला आहे. आणि जो अब्रह्मज्ञ अनेक आपल्यापैकी पेक्षा भिन्न ज्या कोणत्याही देवतांची उपासना करत असतो त्याची स्तुती, नमस्कार, यज्ञ, बली, उपहार, प्राणिधान म्हणजे सर्व कर्म अर्पण आणि ध्यानाद्वारे त्याच्या समीप उपस्थित असतो. अर्थात त्याचे हे गुणभाव जे आहेत ते शेषत्वास प्राप्त होऊन आणि मनात असा भाव ठेवत असतो की त्या देवता अन्य अनात्मा म्हणजे माझ्यापासून पृथक असतात आणि मी उपासनेचा अधिकारी ह्याच्यापासून भिन्न आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी एक अभिमान असतो. आणि हा अभिमान जो असतो तोच ऋणी व्यक्तीच्या मध्ये हा ऋणीच्या समान त्याच्या उपकाराची परतफेड करून त्याला चुकवली पाहिजे अशा भावाने तो युक्त असतो. त्याची उपासना जी आहे ही भिन्न भिन्न देवदेवतांची उपासना करत असताना त्याच्यामध्ये ही भिन्नतेचं लक्षण असतं की मी हा एक उपासक आहे, मी एक या ठिकाणी भक्त आहे आणि या देवदेवतांचं मी उपासना करतोय, मी त्याची भक्ती करतोय. त्यामुळे देवतांपासून तो भिन्न झाला आणि तो भिन्नतेचा भाव त्या ठिकाणी आला. असा हा जो भाव आहे तो असणाऱ्या पुरुषास तो या ठिकाणी इथे अन्य भाव असणाऱ्याच ह्या व्यक्तीचा समावेश होतो. आणि इथे प्रकृती प्राधान्यताही त्याच्यामध्ये दिसते. तेव्हा असा अज्ञानी हा केवळ अविद्यारूप दोषांना युक्त असतो. तर तो कसा असतो, ज्या प्रकारे गाय, बैल इत्यादी पशु हे दोहन आणि वाहनादी उपकारांच्या उपभोगामध्ये आणल्या जात असतात, त्याच प्रकारे तो अगदी त्याची तुलना या यज्ञ करणाऱ्या माणसाशी केलेली आहे की गाय, बैल यांचा उपयोग जो आहे तो मनुष्य त्याचं दोहन किंवा वाहन इत्यादीचा करता तो करत असतो. आणि हे हे सर्व पशुसुद्धा या मनुष्यावरच अवलंबून असतात. त्याचप्रकारे हे यज्ञादी अनेक उपकारांच्या कारणाने एक एक देवादिकांचे उपभोग्य होण्याचा त्यांचा जो पशु होत असतो. तेव्हा तात्पर्य असं आहे की तो पशुच्या समान समान प्रकारचे जे फल आहेत ते फल देणाऱ्या फलाचाच तो अधिकारी असतो. त्या वर्ण, आश्रम इत्यादी विभागवान कर्माधिकाराच्या अविद्वानाच्या ज्ञानासहित आणि केवळ शास्त्रोक्त कर्माचे कार्य हे मनुष्यत्वास घेऊन ब्रह्मत्वापर्यंत उत्कर्ष होणे आणि शास्त्रोक्ताच्या विरुद्ध
जे जे स्वाभाविक कर्म आहे त्याचे कार्य हे मनुष्यत्वापासून स्थावर योनीपर्यंत अधोगतीला घेऊन जात असते. हे ज्या प्रकारे आहे त्या सर्वाचा आम्ही या अध्यायाच्या अंतामध्ये अथत्रयो वावलोका हा इत्यादी वाक्याने सम्यक प्रकाराने वर्णन करतो. आणि ज्ञानाचे कार्य जे आहे ते सर्वात्म भावाने हे प्राप्तीचा आहे. तो सर्वात्म भाव हाच ज्ञानाचा हे मुख्य गाभा आहे. आणि ही सर्वच उपनिषदाचे हे ज्ञान आणि अज्ञानाचा विभाग जो आहे तो प्रदर्शित करण्यामध्ये हा समाप्त झालेला आहे. संपूर्ण शास्त्राचा हाच अभिप्राय आहे की ज्या प्रकारे असतो तसेच त्याच्या पुढेही आम्ही दाखवून देऊ. कारण की असे आहे की या कारणाने आता श्रुती हे दाखवत आहे की देवगण आणि अविद्वान पुरुषाच्या प्रती त्या प्राप्तीतच हे तो विघ्न अथवा अनुग्रह करण्यास तो समर्थ असतो. जोपर्यंत तुम्ही संसारिक क्षेत्रामध्ये आहात तोपर्यंत देवदेवता हे विघ्न किंवा त्याला अनुग्रह त्याला आशीर्वाद देऊ शकतात. ज्या प्रकारे लोकांमध्ये गायी घोडे इत्यादी ह्याच्यामध्ये पशु आपले स्वामी अधिष्ठाता म्हणून भरण पालन करत असतात, त्याचप्रकारे अनेक पशुस्थानीय एक एक अज्ञानी पुरुष देवतांचे भरण पालन करत असतो. देवान हे पद जे आहे ते पितृगणाधिकांचे देखील उपलक्षण करत असतात. माझ्यापेक्षा भिन्न असलेले हे इंद्र इत्यादी हे माझे शासक आहेत व मी ह्या सेवकासमान स्तुती नमस्कार आणि यज्ञाधिकांनी त्यांची आराधना करून ह्यांनी दिलेले भोग आणि मोक्ष हे सर्व फल मी प्राप्त करेन अशा प्रकारे अज्ञानीचा जो संकल्प होत असतो. अशा अवस्थेमध्ये ज्या लोकांमध्ये तरी बरेचसे पशु आणि पुरुषांचे जर एक पशु देखील निघून गेला आणि त्या व्याघ्रादीद्वारा हरण करून दिल्या जाणाऱ्या त्याच्या अत्यंत हे अशा प्रकारचं हे वाईट अशा घटना घडतात. त्याच प्रकारे कोणत्या तरी कुटुंबाचे सुद्धा बरेचसे पशु कोणी चोरून घेतल्यावर सुद्धा त्याच्या समान अनेक पशुस्थानीय एक पुरुषाचे देखील पशुभावाने उठून जाण्यावर जर देवतांना चांगले वाटत नाही तर त्यामध्ये आश्चर्य असं काय आहे. तेव्हा या देवतास हे प्रिय नसते काय. हेच की या मनुष्याच्या या ब्रह्मात्म तत्वास हे कशा प्रकारे देखील जाणेल अशा अनुगतीमध्ये भगवान व्यासांची व्यासस्मृती देखील सांगते. हे कौंतेय देवलोकांच्या कर्मपरायण पुरुषांनी भरलेला असा आहे. आणि देवतांना हे इष्ट नसते की मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारे तो उच्च स्थितीमध्ये उठून जाऊ शकेल, तो आपल्यापेक्षा मोठा व्हायला नाही पाहिजे अशा प्रकारचाच भाव हा त्या देवतांमध्ये सुद्धा असतो. पशुस व्याघ्रादीस दूर ठेवण्याच्या समान मनुष्यास त्या ब्रह्मज्ञानापासून दूर ठेवण्याच्या समान मनुष्यास त्या ब्रह्मविज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी विघ्न उपस्थित करत असतात. तेव्हा ते ज्यास मुक्त करू इच्छितात त्यास अश्रद्धा देऊन करून देत असतात. तेव्हा मोक्षकामी पुरुषास धर्म या देवादी धर्म आणि श्रद्धा भक्ती परायण देवतांचा प्रिय व ज्ञानप्राप्तीचे साधन हे श्रवणादी अथवा त्याचे फलभूत ज्ञानाच्या प्रती ही अप्रमादयुक्त झाले पाहिजे. हा भाव देवतांचे हे अप्रयित्व म्हणजे अप्रियत्व असे दाखवणारे आहे. तेव्हा या वाक्यानेच या ठिकाणी ही पूर्ण इथे सांगता केलेली ह्या मंत्राची आणि इथे हा 10वा मंत्र इथे संपलेला आहे. तेव्हा आपण इथे थांबूया आणि पुढच्या रविवारी आपण हा 11वा मंत्र त्याची पूर्वपीठिका काय हे आपण बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.